आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. त्यांनी पण घेतली ना माझ्याकडून स्कीम. संपत श्रीमंत. संपत, माझे पैसे कुठे? हॅलो, अरे हॅलो, कोण बोलतोय म्हणजे काय? संपत बोलतोय मी. तुम्ही माझा फोन का घेत नाही यार? हे बघा, मला माझे पैसे हवेत. हे आज उद्या मला चालणार नाही. अरे पण अहो, माझ्या हक्काचे 2 लाख रुपये ते. मला माझा प्रॉफिट मिळाला पाहिजे म्हणजे मिळाला पाहिजे बस. मला काही ऐकायचं नाहीये. संपत, थांबा जरा. माझ्या पैशांचं काय? माझे पैसे मला आत्ताच्या आत्ता हवे. अरे इतका का हायपर होतोयस तू? शांत हो. आपण चहा मारत बोलूया ना. चल ये. मला काही चहा वगैरे नकोय तुझा. माझे 50,000 मला आत्ताच्या आत्ता हवेत. आणि मी तुला इतक्या वेळेला फोन केला या पैशांसाठी, तू माझे फोन का कट करतोयस यार? ऐकून तर घ्यायचं. आता तिथं कुठे चालास तिथे ये ना यार. हा थांब. मी काय म्हणतोय की यार, हे बघ, आता मी इन्व्हेस्टर आहे. वेगवेगळ्या स्टार्टअप्स मध्ये मी पैसा इन्व्हेस्ट केलाय. त्याच्याशी रिलेटेड काही मीटिंग्स असतात माझ्या. आता त्या मीटिंग्स मध्ये मी तुझे फोन उचलू का? मला सांग. हे बघ, तुझ्या पैशांचं काहीही नुकसान होणार नाहीये. इनफॅक्ट आता तुझं प्रॉफिट तुला मिळणारच आहे काही दिवसात. हे बघ, मला प्रॉफिट बिफिट काही नकोय. मला माझे 50,000 हवेत आत्ताच्या आत्ता. आत्ताच्या आता हे घे. हे यात माझं क्रेडिट डेबिट कार्ड आहे. हे घे आणि तुझे पैसे काढून घे. अरे तुझंच नुकसान आहे त्याच्यामध्ये. तुला कळत कसं रे मित्रा? आता ज्या प्लॅन मध्ये तू इन्व्हेस्ट करायला पैसे दिले त्याचे चांगले रिटर्न्स मिळणार आहेत काही दिवसांनी. प्रॉफिट मिळणार आहे तुला. की यार, आता पण मी जे हे 2 लाख वगैरे बोलत होतो ना, हे माझं नव्हतं रे. एका वेगळ्या मित्राचे पैसे मी इन्व्हेस्ट केले होते. त्याचं 2 लाख रुपये प्रॉफिट झालं, ते मागत होतो मी. आता मला सांग, काही दिवसांनी मी कोणाला तरी फोन करून आमच्या विकीचे 2 लाख कधी देताय असा फोन केलेला ऐकायचं नाहीये का यार तुला? हे बघ संपत, माझं ऑलरेडी 2 वेळा ऐकून झालेलं आहे यार. अरे हे फायनल यार, हे फायनल. 10 दिवस, फक्त 10 दिवसात तुला तू इन्व्हेस्ट केलेल्या पैशांचे चांगले रिटर्न्स मिळतील. माझं प्रॉमिस आहे, माझा शब्द आहे यार. आणि मी दिलेला शब्द कधी मोडत नाही, हे विसरू नकोस. ठीक आहे, तुझ्याकडे शेवटचे 10 दिवस आहेत, हे तूही विसरू नकोस. बरं, चहा घेशील ना आता तरी? नाही, कॉफी पी. चल ये. कुठे ठेवला होता मी? वर्षा, हेच शोधत होतो मी. तरी बरं तुला लवकर आठवलं. नाहीतर तू काय फ्लाईट साठी एअरपोर्टला पोहोचला असतास आणि मग तुला आठवलं असतं. थँक्यू सो मच वर्षा. तू नसतेस माझ्या आयुष्यात तर काय झालं असतं माझं? अगं, काय झालं रडायला? मी म्हटलं होतं ना तुला माझ्यासोबत चल म्हणून, तर मला म्हणालीच नाही, मला इथेच राहायचं. विक्रांत, तू तुझ्या कामासाठी चाललायस की नाही? मग मी तुझ्या बरोबर आले तर तुझा सगळा वेळ मला सांभाळण्यातच जाईल. मग काय झालं, सांभाळेन की. तुझ्यासाठी तर नोकरी सोडायचं म्हणतोय मी. आपलं बोलणं झालंय ना या विषयावर. अरे विक्रांत, तू आपल्या फ्युचरच्या सेटलमेंटसाठी जातोयस का नाही? मग असं मध्येच नोकरी सोडण्याचा विचार मूर्खपणाचा नाही का ठरणार? तू जा यावेळेला, हवं तितका वेळ काम कर. मी काय तुझ्या आठवणींच्या आधाराने जगत राहीन. आतापर्यंत तसंच करत आले ना. डोंट वरी, तुझा. बरं, तुझं काही सामान अजून राहिलंय का? राहिलंय. माझी सर्वात जवळची व्यक्ती इथे राहिली. साहेब, झोपा आता. अर्ली मॉर्निंग फ्लाईट आहे. आज झोपायचं नाहीये.
काय हो, काय झालं? कसला विचार करताय? कांचन, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं ग. हा बोला ना. काय झालं, आज समीरच्या दुकानात ना त्याला भेटायला एक बाई आली होती. म्हणजे ती या अगोदर पण एकदा आली होती, पण आकाशने तिला हाकलून दिलं होतं. पण यावेळी आली ना तर समीर तिच्याशी असं समजवल्यासारखं काहीतरी बोलत होता आणि मध्ये मध्ये ओरडत पण होता. म्हणजे जा इथून, निघ इथून, मी बाप होणार आहे, असं काहीतरी तो बोलत होता. मला नक्की डाऊट आहे या समीरमध्ये आणि त्या बाईमध्ये नक्की लफड आहे. एक मिनिट बाबा, त्यांच्यामध्ये काही लफडं सुरू आहे याची खात्री आहे तुम्हाला, की तुम्ही फक्त नुसतं बोलण्यावरून अंदाज बांधताय? हे बघ तृप्ती बेटा, नाही म्हणजे आता यात कौतुक करण्यासारखी काही गोष्ट नाहीये, पण हा तुझा बाप आहे ना जग्गू, 12 गावचं पाणी प्यायलेला आहे. नाही आता सुधारलाय म्हणून ठीक आहे, पण ज्यावेळी ही कीड डोक्यात होती ना त्यावेळी असल्या बायकांना आणि पुरुषांना पहिल्या झलकमध्ये आपण ओळखायचं. हो, जरी माझा अंदाज चुकत असेल ना तरी मला ओवीची काळजी वाटते. हो बाबा, तुमचा अंदाज जरी बरोबर असला ना तरी यात आपण काय करू शकतो? नाही नाही, आपण असं निष्काळजीपणा दाखवून चालणार नाही. हे बघ, आजपर्यंत ओवीने जे माझ्यासाठी केलंय ना त्याच्यानंतर तिच्या बाबतीत मी आपल्याला काय गरज आहे, आपण कशाला बोलू मध्ये, असं काही करू शकत नाही. आणि हे बोलून आपण गप्पा नाही बसू शकत. एक मिनिट, मग आता तुम्ही काय करणार आहात? समीर दादाशी बोलणार आहात का? हो, पण तुम्ही त्याच्याशी बोलायला गेलात ना तर तोच तुम्हाला उलट ऐकवे. आणि हे बघा बाबा, आता तुम्ही त्याच्याकडे काम करता हे विसरून चालणार नाही. नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण ओवीसाठी काहीतरी करायला हवं ना ग. आता हे मी जे आता इथं बसून तुमच्याशी बोलतोय ना ही ओवीमुळेच. हे बघ, समीरशी बोलायचा तर सवालच नाही, पण आपण ओवीला सावध तरी करूया. कांचन, हा, तुला काय वाटतं? हे बघा, तुम्ही ओवीला सावध करा, पण पुढे काय करायचं ते तिचं तिला ठरवू द्या. हो ना तृप्ती? हो. ओवी, येऊ का? अरे जग्गू काका, या ना. एक महत्वाचं बोलायचं होतं. नाही म्हणजे तुला माझा राग पण येईल, पण मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. काय झालंय? बोला ना. हे बघ ओवी, मी तुला बापासारखा आहे हा, आणि तुझी ना मला मनापासून काळजी वाटते आणि म्हणूनच मी बोलायची हिम्मत करतोय. हो काका, बोला बिंदास. काय आहे, आज आहे ना दुकानात एक बाई आली होती. हो, बाई आली होती आणि ती ना समीरशी ना असं म्हणजे एकदम अशी अशी प्रेमानं बोलत होती. आणि त्या दोघांचं एकमेकाशी असं वागणं बघून आहे ना मला असं वाटतंय की त्यांच्यात काहीतरी आहे. आता हे बघ, तुझी काळजी वाटली म्हणून मी तुला. एक मिनिट काका, थांबा. तुम्ही माझ्या नवऱ्याविषयी असं कसं बोलू शकता? अगं पण हे बघा, माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे, ते असं अजिबात वागणार नाही. म्हणून सांगते, त्यांच्याबद्दल काहीही बोलताना 100 वेळा विचार करा. अगं मी काही का सांगेन? हे बघ, विठ्ठला शपथ. तुम्ही फक्त दुकानातल्या कामावर लक्ष द्या आणि तुमचं बोलून झालं असेल तर प्लीज या.
वेदा, चल चल बाळा चल, उशीर होतोय मला, चल लवकर. निघायचं तू विचारतेस काय? चल चल. बाबा, हं. काम आहे मला, बोलायचंय, वृंदाताईशी महत्वाचं बोलायचंय. मी येते वृंदाताईशी बोलू ना. काय ग वेदाताई, तुला एवढ्यात घरी जायचं नाहीये वाटतं? बाबा, हिची घरी जायची इच्छा नाही. नाही बरोबर बोलतेस तू. एवढं जायचंच नाहीये म्हणून याची लहान मुलासारखी काहीतरी कारण शोधते. ए वेदा चल चल, अगं मला तुला सोडून परत शिकवणीला जायचं, उशीर नको करूस. चल चल, चुकचाक काय नको, चल आता चल चल. हॅलो रे राणा, चल चल चल. अय शेंडेफळ, गेले ते आता. हा इकडे तू घेऊन जात. ठीक आहे. आणि ऐक, मी आता थोडा वेळ वृंदाताई आणि बाळाजवळ बसतोय. त्यांना काय हवं काय नको सगळं बघतोय. तोपर्यंत घरातली सगळी कामं आटपून घे. हा ओके बॉस. जा. कुणी आहे काय घरात? अरे वा, अरे वा वा वा, या 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 पुष्पन दादा, या या. क्या बात आहे. काय मनी ऑर्डर वगैरे आणली आहे का? मनी ऑर्डर नाही, हे पत्र आले. पत्र? अरे बाप, तुम्हाला सांगतो दादा, जेव्हापासून फोन आमच्या खिशात आलेत ना तेव्हापासून तुम्ही लोकांनी पत्र दिसेनाशीच झालेत. द्या द्या द्या. आणि तुमची साईन करा इकडे. हा इथं का? हा चला, धन्यवाद. काय आहे रे राणा? अगं पत्र आहे पण त्यावर वेदाचं नाव आहे. बघू आपण काय. ए राणा, काय करतोयस? बघतोय काय आहे ते. असं दुसऱ्याचं पत्र उघडून बघायचं नसतं. आपण एक काम करूया, हे वेदाताईच्या पत्त्यावर पोस्ट करूया. अरे पण मग पाठवणाऱ्यांनीच डायरेक्ट वेदाच्या सासरी पाठवायचं ना पत्र. का असं झालं असेल? पाठवणाऱ्याला वेदाच्या सासरचा पत्ताच माहित नसेल. घ्या रघुनाथराव, पेढा घ्या. मी घेतोच पेढा, पण पहिले तुम्ही घ्या. तुमचं अभिनंदन. धन्यवाद. कसं काय झालं बाळणपण वृंदाचं? नाही नाही, अगदी बाळणपण अगदी सुरळीत पार पडलं. वा, दोघी बाळ बाळंतीन दोघेही सुखरूप. दोघंही अगदी सुखरूप आहे. वा छान. बाबा, वेदा तुम्ही कधी आलात? हे काय आता येतो एवढंच. हे घ्या पेढा घ्या राणाच्या बाळाचा. बाकी मास्तर, एका मोठ्या टेन्शन मधून मोकळे झाला का तुम्ही? नाही काय, मुलीचं बाळणपण म्हणजे एक वेगळंच टेन्शन असतं बापासाठी. हो तर अगदी बरोबर बोलतोय तुम्ही. बाईचं पुनर्जन्म असतो बाळणपण म्हणजे, त्यामुळे वडिलांना टेन्शनही असणारच, काळजी वाटणारच. नाही पण सगळं सुखरूप पार पड. कॉंग्रॅच्युलेशन ऋषी, कॉंग्रॅच्युलेशन. ऋषी, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. मला काय, कशाबद्दल? अरे हे घे, ही तिकीट घे. तुझ्यासाठी आणि वेदासाठी एका थंड हवेच्या ठिकाणी हनीमून ट्रिप प्लॅन केली आहे. त्याचीच ही तिकीट आहेत, उद्याचीच तिकीट आहेत. त्यामुळे आता कसलंही कारण न देता तुम्ही दोघांनी या ट्रिपला जायचंय, कळलं का? हो भाऊजी, पण हे बुकिंग वगैरे करण्याआधी असं विचारायचं तरी ना. नाही म्हणजे आता ऑफिसमध्ये सुट्टी वगैरे घ्यावी लागेल, असं अर्जंट सुट्टी कशी मिळेल? अरे ऋषी, त्याचं तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी आधीच सगळी व्यवस्था केली आहे. सगळी व्यवस्था केली आहे म्हणजे तुझ्या ऑफिसमध्ये तुझ्या सुट्टीसाठी मी स्वतः फोन केला होता आणि तुला सुट्टी मिळाली ऋषी. त्यामुळे आता बाकीचा कसलाही विचार न करता तू आणि वेदा या ट्रिपला जायचं, कळलं का? चला चला चला, तयारी करा तयारी करा. हो भाऊजी. ऋषीराव, वेदा आता अजिबात नाही म्हणू नका. हो त्यांनी एवढं छान प्लॅनिंग केलंय, मग आता कॅन्सल करू नका. हा छान जा ट्रिपला, अगदी आनंद घ्या. हा ठीक आहे बाबा, आता तुम्ही इतकं म्हणताय तर आम्ही जाऊन येतो. हा बघा अगदी वेळेत घेऊन आलो की नाही वेदाला. चल चला येतो.
हा रघुनाथराव, ऋषीराव, हॅपी जर्नी. थँक्यू बाबा, थँक्यू. चला बाळा, मजा करा. हा चला येतो. या बाबा या. वा. काय ऋषी, कशी काय वाटली ऍक्टिंग? हो भाऊजी, काय काय थँक्यू सो मच भाऊजी. काय ऍक्टिंग केली तुम्ही, काय डायलॉग मारलेत. अहो एखाद्या सीझन डॉक्टरला म्हणणं तुम्ही असं मागे टाकाल. आणि थँक्यू सो मच, तुमच्यामुळे माझा प्लॅन सक्सेसफुल झालाय. हो हो, पुरे पुरे ऋषी, आता माझं कौतुक पुरे. पण ऐक, एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं आहे ना आपल्या घरात कोणाला काहीच कळता कामा नये. हा, आणि मेन म्हणजे तुझ्या बहिणीला नंदाला यातलं काहीच कळता कामा नये. नाहीतरी बाबा ऋषी, हा सगळा प्लॅन तुझा आहे आणि ताप माझ्या डोक्याला होईल. हो भाऊजी, हे बघा, माझ्याकडून कोणाला काही कळणार नाही, पण तुमच्याकडून कोणाला काही कळलं नाही पाहिजे, तुम्ही त्याची काळजी घ्या. अरे ऋषी, मला काही वेळ लागले का हे सगळं दुसऱ्यांना सांगायला? काय काय बोलतो तू? काय भाऊजी, तुम्ही कमाल करता हो. नाही म्हणजे डायरेक्ट तुम्ही असं हनीमूनचं बुकिंग वगैरे केलं? काय भाऊजी, आधी मला विचारायचं तरी ना. आणि एवढंच काय, तुम्ही जाऊन तिकडे ऑफिसमध्ये मला सुट्टी पण मिळवली. काय भाऊजी, तू असंच बोलत बसणार आहेस का? लेट होईल ना, पॅकिंग करायचं आपल्याला. भाऊजी भाऊजी, तुमच्यामुळे आता माझा प्लॅन सक्सेसफुल होतोय. आम्ही चाललोय हनीमूनला. हे घ्या, तोंड गोड करा. बर, मी आलोच आता. बाय. समीरराव, हे वृंदा आणि राणाच्या बाळाचे पेढे. बाबा हा. हे घे. अगं आता चहा. बाबा, आता वृंदाताईची तब्येत कशी आहे? वृंदा आणि बाळ दोघेही अगदी सुखरूप आहेत आता. हो हो. नाही म्हणजे वृंदाला तर डॉक्टरांनी थोडासा आराम करायला सांगितलाय. आणि खर तर चिंता लागून राहिली होती, पण बाळाचं आणि वृंदाचं आता सगळं व्यवस्थित पार पडल्यामुळे काळजीचं तसं काही कारण नाहीये. हो. अवी, काय का बाळा, काय झालं? हा बाबा, जेव्हा तुम्हाला आमची गरज होती तेव्हाच आम्ही नव्हतो, हे मी कधीच विसरणार नाही. आणि स्वतःला तर माफ करूच शकत नाही मी. पण तुम्ही माफ कराल ना? हो बाबा, खरंच खूप मोठी चूक झाली आमच्याकडून. पण आमचा नाईलाज होता. काय चाललंय तुमच्या दोघांचं? हा समीरराव, तुमचा नाईलाज मला माहिती आहे. आणि तसंही या हिच्या या अशा अवस्थेमध्ये हिने आमच्या सोबत धावपळ करणं हे अपेक्षितच नाहीये. काय बोलताय तुम्ही? त्यामुळे माझा तुमच्यावरती काही राग वगैरे अजिबात काही नाहीये. हा, निश्चिंत राहा त्या बाबतीमध्ये तुम्ही. बाबा, तुम्ही दरवेळी आम्हाला समजून घेता. खरंच तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. हो आहे ना, आहे मोठेपणा आहेच, पण मनाचा नाही, वयाचा. हो. नाही नाही, कसं आहे, तर जे काही घडून गेलंय त्यावर चर्चा करत बसण्यात किंवा कोणावरही राग धरून बसण्यामध्ये काहीही अर्थ नाही. हे या वयामध्ये आता कळू लागलंय मला, म्हणून म्हटलं तसं. बरं बाबा,
गुड्डीचा साखरपुडा ठरलाय. मी रितसर आमंत्रण द्यायला घरी येईनच. अरे वा वा वा. हो हो, या ना, या या, नक्की या. आणि मी गुड्डीच्या साखरपुड्याला येणार, नक्की येणार मी, समीरराव. बर बर बर, चला. हो बाबा, जेवणाची वेळ होईलच आता, तुम्ही जेवूनच जा ना. अगं नाही नाही नाही, अगं बाबा, आता हे जेवत वगैरे बसलो ना तर तिकडे संकेतरावांकडे जायला उशीर होईल मला. आणि हे आता जेवणाचं वगैरे सगळं राहू देत. तू आता स्वतःची काळजी घे, लक्षात ठेव, कळतंय का? म्हणजे स्वतःच्या निष्काळजीपणामुळे वृंदाच्या बाबतीत जे काही घडलंय ते तुझ्या बाबतीत घडता कामा नये, एवढं लक्षात ठेव. म्हणजे इथे घरी काय किंवा बाहेर कुठेही काम करताना जरा काळजी घ्या स्वतःची. हो बाबा, तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. चला समीरराव, निघतो आता, उशीर नको व्हायला. चल ग. बाबा थांबा ना, असे आल्याला लगेच जाऊ नका ना. आता कसं ग समजावं तुला? बघ बाळा, तू काही माझी एकटीच मुलगी नाहीयेस. अगं तू धरून 5 मुलींचा बाप आहे मी. अगं आज जसं तुम्हाला दोघांना भेटायला आलो मी, तसंच लग्न झालेल्या बाकीच्यांना देखील मला भेटायला हवं. त्या सुखी आहेत की नाही, त्या आनंदी आहेत की नाही, हे बघितल्याशिवाय मला रात्रीची झोप येत नाही का बाळा. त्यामुळे आता तूच सांग मला, काय करू मी? दिवसभर इथे तुझ्या सोबतच राहू की बाकीच्या मुलींना पण भेटायला जाऊ मी? नको, जा तुम्ही. नक्की? हो. शाणी आहे पोर माझी. येऊ? चला समीरराव, काळजी घ्या.